मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। भारती राधेश गोवारी या वहिनींना आज भेटणार आहोत। रानगाव वसई इथे राहणारं हे कुटुंब फुलशेती करतात। झेंडू, बिजली, शेवंती अशी वेगवेगळी फुलं याची निर्मिती आणि त्यामध्ये होणारे नवनवीन प्रयोग। चला या गोवारी कुटुंबाला आज आपण बोलतं करूया। भारती वहिनींचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया आणि राधेशजी या सगळ्या शेतीकडे कशा दृष्टीने बघतायत तेही जाणून घेऊया। तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया गोवारी कुटुंबाला। नमस्कार। नमस्कार, घ्या उखाणा। लक्ष्मीला शोभा दानाने, विद्येला शोभा विनयाने, धरणी मातेला शोभा परिश्रमाने, राधेशरावांचे नाव घेते सन्मानाने। तुम्ही राधेशजी? आईने दिले संस्कार, बापाने केले सक्षम, भारतीय असता जीवनात संसाराचा पाया झाला भक्कम। काय सांगताय काय? हो, किती वर्षापूर्वी झाला हा पाया भक्कम? पण 27 वर्ष आले। 27 वर्षापूर्वी पाया डळमळीत होता, तुमच्या येण्याने भक्कम झालाय। ओळख करून द्या सगळ्यांची। आमच्या सासू नमस्कार। शांती अनंत गोवारी। हो हो। हे धीर मधले धीर नमस्कार। जितेंद्र गोवारी, त्यांच्या पत्नी रेणुका गोवारी। नमस्कार। हे छोटे धीर नवनीत गोवारी। नमस्कार। ही माझी मुलगी नमस्कार। भक्ती गोवारी, मुलगा योगेश नमस्कार। गोवारी। हे यांचे मित्र, हो, खास हो। जीवलग मित्र। बरं बरं बरं। नमस्कार। यशवंत चव्हाण। हो हो। आणि हे नंदेचा मुलगा आणि तिची सून। नमस्कार। आणि त्यांचा दिराचा मुलगा आहे नमस्कार। साहिल गोवारी। अरे वा, चला सगळ्यांची ओळख झाली हो ना। मग तुमचं बालपण कुठे गेलं सगळं? माझं बालपण अर्नाळा। अर्नाळ्याला कुठे? अर्नाळा बंदरपाडा, म्हणजे अर्नाळा समुद्र वगैरे समुद्र तिकडे? किनारी। आणि आम्ही व्यवसायाने शेती, समुद्रच आमची शेती। काय मस्त, आम्हाला कधीतरी समुद्रावर जायला मिळतं। यांना रोज रोज अर्नाळ्याच्या। रोज रोज। तुमचं बालपण कुठलं? वसई रानगाव। ते किती लांब आहे? वसई स्टेशन पासून 8 किलोमीटर आहे। 8 किलोमीटर समुद्र किनारी। समुद्र तुम्ही पण समुद्र किनाऱ्यावर? मग ह्यांच्या किनाऱ्यापासून तुमचा किनारा किती लांब? तरी पण 12-13 किलोमीटर लांब आहे। तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? आमच्या घरी आई वडील, हा, 4 भाऊ, आम्ही, बहीण आणि आजोबा होते आमचे। आई बाबा काय करायचे? आई बाबा छोटीशी शेती होती आमची आणि त्या छोट्याशा शेतीमध्ये शेती करून मग दुसऱ्यांच्या ह्याच्यावर मजुरी वगैरे करायचे आई वडील। आणि अशी मजुरी करून आम्हाला त्यांनी शिकवलं। आणि शिक्षण चालू असताना मी स्वतः 3 वर्ष मच्छीचा व्यवसाय केलेला आहे। कुलाब्यावरून मच्छी आणायची, आई होळी मार्केटला वसईला विकायची। व्यवसाय करून 12वीपर्यंत शिक्षण केलं। नंतर ITI केली ड्रॉप्समन म्हणून आणि BMCमध्ये लागलो होतो। अरे वा। मग मला सांगा, हे जे 12 किलोमीटरचं अंतर आहे ते कमी कसं झालं? ते कुठल्या किनाऱ्यावर कमी झालं? असं आम्हाला किनाऱ्यावर भेटता आलं नाही। मग आमचं नातं जसं आईकडून नातं, ती आत्या लागते आमची, आत्यांची, यांची आई आमची आत्या आहे, माझी आत्या आहे। मग तर आईनेच मागणी घातली आहे ना मुलीचं माझ्यासाठी। अच्छा। हो, मग हे मला बघण्यासाठी घरी आले होते, एकटेच आले होते। काय हो, चेहऱ्यावरती तो दिवस आठवला लगेच। तुम्ही गेले होते तिकडे? हो। आणि मग काय लगेच लग्न ठरलं? बघितलं आणि लगेच पसंत झाली। मी अगोदर बघितलेलीच होती, हा, पण ह्या निमित्ताने गेल्यानंतर पसंत आली। पण मनात होती का? हो, म्हणाल का? तशी मामाचीच मुलगी लागत होती। लक्षात होतं? मग घरच्यांना पण पसंतच होते ऑलरेडी। मग त्यामुळे मग हे केलं आणि मग 1 वर्षानंतर लग्न करून टाकलं। 6 महिन्यातच लग्न झालं आमचं। तुम्हाला जेव्हा हे स्थळ आलं, हे कळलं, तेव्हा खुश झाला? आईने सांगितलं होतं, म्हणजे हे देऊन ठेवलं होतं की असं आत्याचा मुलगा आहे। मी याला पाहिलं होतं, मला लांबूनच बघितलं होतं, म्हणजे परिचय असं जवळून होता, अशी बोलणी चालली नव्हती वगैरे काय नाही। त्यांनी आला आणि हातच पकडला। कोणी? हे नवीनच कळलं आम्हाला। कुठे? घरीच, घरीच? आमच्या माहेरीच। डायरेक्ट येऊन हातच पकडला आणि त्यांच्या आत्याकडे घेऊन गेले, ही तुझी सून। अच्छा। म्हणजे आत्या त्यांची आमच्या गावातच राहते। तर आत्याने पण सांगितलं तिचा स्वभाव कसा आहे, काय आहे, तर त्यांना सांगितलं होतं आणि त्या तर इतकं खुशच झाल्या। पण जसा सांगितला होता तसा स्वभाव आहे का हो? हो। हा, का बदललाय? एकदम मन मिळव स्वभाव आहे। एकदम मन मिळव आहे। तुमचा आवाज हळूहळू कमी व्हायला लागलाय। नाही, असं काही नाही। बायकोबद्दल बोलायचं म्हटल्यावर पुरुषांचा आवाज कमी का होतो मला कळत नाही। आणि मग त्यानंतर लग्न जमलं। या गप्पा सुरू आहेत, पण आता एक छोटासा खेळ आहे। प्रश्न आहे तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे।
मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे 3 जिन्नस सांगा. गव्हाचं पीठ लागतं त्याला. गव्हाचं पीठ. हां. बर. आणि मेथी लागते, मेथीची मेथी. पानं काढावी लागतं ती. 2. आणि मीठ हळद टाकावं लागतं त्याच्यामध्ये आणि पीठ मळून मग त्याच्यामध्ये ते थापून तव्यावर हे कधी करायचं. केलंय का हो? हो, सगळं जेवण येतं मला. काय सांगता? बघा मेथीचे पराठे करतायत. म्हणजे ते येतं, सगळं जेवण करतात ते. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळवली. अभिनंदन. किती वर्ष झाली लग्नाला? 27-28 वर्ष झाले. 27 वर्ष. समुद्रावरची शेती करता करता या शेतीकडे वळावं असं कधी वाटलं? हो, माझं लग्न झालं, मी सर्व्हिस करत होते, मी कम्प्युटरचा जॉब हे करत होते. पण आमचा परिवार इतका मोठा होता, 4 भाऊ, आई वडील, नणंद, सासरी. हां सासरी बरं, लग्न हां. झाल्यानंतर. तर हे बोलले की एवढा परिवार सांभाळता आणि माझी शिक्षण अर्धवटच राहिलं होतं, परिस्थितीमुळे नाही करता आलं शिक्षण. तरी हे बोलले मला, तू शिक्षण करू शकतेस पण हे सगळं सांभाळून करावं लागेल, कारण हा परिवार आहे आणि मला बरोबर आहे. सांभाळायला पाहिजे. हे मुलं पण भाऊ पण अगदीच लहान होते हां. त्यावेळेला. तर ते त्यांना सगळं सांभाळून ते करता आलं पाहिजे. तू एवढं करू शकशील का? मग मी थोडं माघार घेतली की नाही, पण थोडीशी सल आहे की मला शिक्षण पुरं करता आलं पाहिजे होतं. असं नाही की त्यांनी सांगितलं की नाही करायचं, पण ह्यांना शेतीची इतकी आवड. आमचे आई वडील, सासू सासरे पण शेतीसाठी खूप कष्ट केल्यात त्यांनी. लहान एक गोष्ट सांगतात की शेतीची, की पहिली परिस्थिती इतकी बिकट होती, म्हणजे हे लोक छोटी होती तेव्हा 2 रुपयासाठी किती किलोमीटर डोक्यावर ओझं घेऊन जायचं. काय हो? काय नेमकं? त्यावेळेला कसं होतं की शेती थोडीशी 7-8 गुंठे शेती होती दुसरी, पण त्या शेतीमध्ये उत्पन्न फार कमी मिळायचं. मग आता 4 मुलांचं शिक्षण वगैरे करायचं आहे, मग आई वडील मजुरीला पण जायचे आणि अशी मजुरी करून आम्हाला शिकवलं त्यांनी. आणि मी तुम्हाला सांगते 3 वर्ष मच्छीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर मग आम्ही 2 पैसे आमच्याकडे यायला लागले आणि मग सगळ्यांना शिक्षणाचा आम्ही सल्ला दिला की तुम्ही पण शिका. आणि शिकता मग नोकरीला लागलो आणि नंतर या शेती व्यवसायामध्ये पण वळालो. पण आता कसं वाटतंय? आता खूप छान वाटतं सर. आता केवढी जमीन आहे? आता आमच्याकडे जवळजवळ 1 एकरपर्यंत जमीन आहे. आणि त्याच्यात फक्त शेती कसली करताय? आता आम्ही त्या शेतीमध्ये पूर्वी आम्ही भाजीपाला वगैरे लावायचो, पण बघितलं तर आणि रासायनिक शेती करायचो. मी एक सेमिनार अटेंड केला 4 दिवसाचा. बरं. आणि तो सेमिनार अटेंड केलं असं वाटलं की आपण लोकांना विष खायला घालतो, तर त्यापेक्षा ते विष न खाता लोकांना चांगल्या पदार्थाचा आपण भाजीपाला दिला तर आपल्याला आशीर्वाद पण मिळतील. आणि ही धरती ही आपली आई आहे, माता आहे, तिला कशाला आपण विष द्यायचं? तिला पण आम्हाला चांगले समृद्ध आणि सुदृढ बनवायला पाहिजे, सुपीक करायला पाहिजे. आणि तो विचार मनामध्ये आल्याने ते 4 दिवसाचं हे अटेंड केल्यानंतर असं वाटलं की आता आजपासून आपण शपथच घेतली की आता आपण रासायनिक शेती करायची नाही, आपण सेंद्रिय शेतीच करायची. आणि त्या दिवसापासून शेती चालू केली. आणि दादांचे आशीर्वादच होते. त्यांनी सांगितलं की ही जमीन आहे, आपली आई आहे, तिला आपण चांगलं संगोपन करायला, तिचं चांगलं देखभाल करायला, तरच ती आपल्याला ते म्हणायचे की आपण 1 तांब्या जर विहिरीमध्ये टाकला पावसाळ्यामध्ये तर ती विहीर आपल्याला 7 तांबे पाणी देते. एवढी निसर्ग आपल्याला देतं, भरभरून देतं. मग त्या निसर्गाचं संगोपन आपल्याला करायला पाहिजे ही इच्छा. मग त्या वेळेलाच माझ्या मनामध्ये आलं की आता आपण ह्या पद्धतीने शेती करायची. आणि मग आमच्याकडे एक गाय आहे, गावठी गाय, आणि त्या गाईचं मग शेण आणि गोमूत्र हे करून आम्ही जीवामृत बनवतो. आणि ते पेस्टिसाइड्स पण आम्ही घरी बनवतो. दशपर्णी अर्क म्हणजे 10 झाडांच्या पानं आणि मी हे करतो, गोळा करतो, त्याला कुटतो, त्याचा गोमूत्रामध्ये आम्ही टाकून त्याचा उकळून त्याचं हे करतो 48 तासपर्यंत आणि त्याला थंड करतो, गाळून, आणि त्याची ती फवारणी करतो. आणि ती फवारणी इतकी सुंदर आणि इतकी चांगली असते की ती तुमच्या का याच्यामध्ये कुठल्या 10 आंब्याची पानं असतात, आंब्याची पानं, लिंबडाचं पानं असतं, एरंड असतो, नंतर मिरची असतं, त्याचे सीताफळाचं असतं, पेरूचं असतं, आणि आपला धुतुरा असतो ना, धुतुरा पण असतं, एरंडाचं, अशी 10 प्रकारची पानं असतात. ती पानं तुम्ही एकत्र करता, कुटायची, त्याच्यात गोमूत्रामध्ये 15 लिटर गोमूत्रामध्ये उकळायचं. 1-1 किलो सगळी असायची पानं ती. अच्छा, ती सगळी उकळायची आणि त्याचं मग गाळून जे पाणी होणार ते फवारणीसाठी. आणि ते 16 लिटर मध्ये 100 ग्रॅम 100 मिली टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याची फवारणी करायची. केलेलं ते म्हणजे अर्क आहे ते. आणि मग त्याची फवारणी करायची. सेंद्रिय शेतीसाठी औषध तर छान सांगितलं. मग हे सुरू केलं तुम्ही करायला? 8 वर्षापासून आम्ही करतोय ते.
आणि त्याचा रिझल्ट एवढा चांगला आहे की शेती पण चांगली होते आणि जर झेंडू लावला तर 2 महिने टिकतो, पण तो जर सेंद्रिय खतं आपण हे दिली तर ते 3-3.5 महिने टिकतो तो. फुलं पण भरभरून येतात आणि अशी गोंडस फुलं शेवटपर्यंत ती फुलं झेंडूची फुलं खुडावीशीच वाटतात की झाड तोडूच नाही. आता 3.5 महिने मग झाले शेती करताना शेवंतीची अशी झाडं लावलेली आहेत का? हो, रोपं आणतात ते पुण्याहून. ॲक्च्युली आम्ही सगळं ड्रीप सिस्टमने करतो बरं. आणि त्याच्यावर मल्चिंग पेपर अंथरतो, कारण पाणी कमी असतं. उन्हाळ्यामध्ये एप्रिल नंतर पाणी कमी होतो, मग त्याच्या पाण्यामध्ये थोड्या पाण्यामध्ये आम्ही जवळजवळ 1 एकर शेती त्या एका छोट्याशा विहिरीवर करतो. पण त्याला जमिनीचा थर किती, केवढी माती असेल तरी चालते? त्याला आम्ही वाफे बनवतो सर, गादी वाफा बनवतो. गादी वाफा बनवून त्याच्यावर मग आम्ही मल्चिंग हे टाकतो, आपले पेपर ड्रीप टाकतो. ड्रीप असं 1-1 फुटावर ड्रीप असतो आणि मग त्याच्यावर आम्ही मल्चिंग पेपर, प्लास्टिकचा पेपर असतो मल्चिंग पेपर, तो अंथरतो आणि जिथे ड्रीप असतो तिथे होल करतो आणि त्या जागी आम्ही ती झाडं लावतो. म्हणजे तेवढ्या झाडापुरता तो पाणी, कमी पाण्यामध्ये चांगली शेती होते. अरे वा. आणि मग तुम्ही रोपं कुठून आणता? आम्ही पुण्यावरून आणतो रोपं. पुण्यावरून. पण शेवंती झेंडू हे 12माही आहे? नाही, 8 महिने पावसाळ्यामध्ये नाही होत ते. पावसाळ्यामध्ये होत नाही. पाणी कमी पाऊस लागतो त्याला. अच्छा. पावसाळ्यामध्ये मरून जातं ते. काय मस्त, हो की नाही? पण झेंडू 12 महिने होतात. 12 महिने 12 महिने चालतं. असतात. 12 महिने. 12 महिने होतात. पण पावसाळ्यामध्ये त्याचे गादी वाफे असतात ना, 1 फुटाचे करावे लागतात, उंच करावे लागतात, कारण पाणी निसरून मुलांना जायला पाणी पाहिजे. लागू नये म्हणून त्यांची व्यवस्था. पण तुम्ही पण हे सगळं करता? हो. आता ह्याच्यासाठी यांना मदत करण्यासाठी हे ऑफिसला पण जातात आणि त्यांच्यासाठी त्यांचा भाचा आहे कल्पेश तांडेल. तर सगळं ड्रीपचं सिस्टम तो सगळं हँडल करतो. न शिकता सुद्धा त्याने ड्रीपची सिस्टम कशी लावायची, ते असं गोल पाणी फिरते ना, काय सांगतात, स्प्रिंकलर असतात ते सुद्धा त्याची जोडणी बरोबर करणार. कुठे पाणी येत नाही ते बघणार, मग ठोकणार, मग त्याच्यातून पाणी बघणार, त्याला पाणी बरोबर पोचायला पाहिजे. म्हणजे एकूण एक व्यवस्था आहे की प्रत्येक झाडाला पाणी बरोबर जातो की नाही जातो, ही सगळी. मग याला पाणी प्रत्येक रोपाला लावल्यानंतर किती दिवसांनी पाणी देता तुम्ही? ऍक्च्युली ते एक अल्टरनेट दिवसामध्ये द्यावं लागतं. जर फुलं आली ना झाडांना का त्यांना रोज द्यावं लागतं, पण ते किती, फक्त 10 मिनिटं पाणी द्यावं लागतं. म्हणजे 1 एकरमध्ये तुम्ही 20-25 मिनिटं पाणी जरी लावलं ना तरी त्या मुळाशी बरोबर पाणी जातं. ते माणसाची पण बचत होते आणि आपली श्रमाची पण बचत होते, पाण्याची पण बचत होते. म्हणजे कारण दुसरी पण आता भाऊ आहेत त्यांची, ते पण शेती लावतात, त्यांच्या शेतीला पण पाणी पुरायला पाहिजे. या गप्पा सुरू आहेत, पण आता एक छोटासा खेळ आहे आणि हा अर्थात हे आव्हान मी इकडे देणार आहे मुलाला. हां, एक कोड आहे की अनेक अक्षर आहेत, त्यामध्ये दडलेल्या वस्तू शोधायच्या आणि त्या वस्तू शोधत असताना 3 वस्तू पटकन शोधल्या तर आईला बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आणि जर 5 वस्तू ओळखल्या तर तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार. बघूया मुलगा आईला बक्षीस मिळवून देणार का. तुमची वेळ सुरू होते आत्ता. खोबरं 1, स्ट्रॉबेरी 2, शेवया 3, अभिनंदन, बाजूबंद नक्की झालेला आहे. आता आणखी 2 बक्षीस आहेत. लाडू अंड लाडू आणि काय? अंड खाली आहे. अरे हो, अंड. पोल्ट्रीत पण जाऊन आला. अभिनंदन. बघा, मुलांनी तुम्हाला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं. मग आता तुमच्या कुटुंबात कुठली कुठली शेती करता तुम्ही? आम्ही भात शेती पण लावतो पावसाळ्यात. भात शेती पावसाळ्यात. भात शेतीनंतर मग त्याच्यामध्ये पूर्वी आम्ही गवार लावायचो, गवार चवळी वगैरे लावायचो. पण आता त्याच्यामध्ये कसं झालंय, आई वडील एकटे असतात घरामध्ये, आम्ही मुंबईला असतो बोरलीला, तर आम्ही आठवड्यातून 2 दिवस जातो, शनिवार रविवार, आणि ही कधी मध्ये मध्ये जाते. म्हणजे नोकरी सांभाळून शेती करणं, शेतीबरोबर संसार करणं आणि शेतीतही तेवढंच लक्ष घालायचं, संसारातही कुटुंबातही तेवढंच लक्ष, आणि सगळ्या पद्धतीने आनंदाची शेती फुलवायची. यापेक्षा वेगळा आनंद कुठला? हा आनंद आम्ही खरा कोरोना काळामध्ये म्हणजे खूप म्हणजे एन्जॉय केला ह्याच्यामध्ये. आणि फुलं पण भरभरून इतकी आलेली आणि आमचं घर पण माणसांनी भरून गेलेलं. कारण 22 माणसाचं कुटुंब आमचं एकत्र होतं त्यावेळेला. आणि 22 म्हणजे कुटुंबामध्ये एक भाऊ एक रिक्षा चालवतात, तर रिक्षा बंद ठप्प, त्यांचा व्यवसाय पण घरी. हो, ते पण घरी.
मुलं पण, शाळा पण बंद, सगळंच बंद झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ह्याचा बड्डे आहे, आज त्याचा बड्डे आहे, आज त्याचा लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे इतकं एन्जॉय केलं म्हणून सांगून. आणि फुलं कुडाला पण सगळीचे सगळी सगळीचे मला फुलं 15-16 कुडाला जण फुलं कुडायला फुलं शेतामध्ये कुडायला मग शेत- फुलं जातात कुठे तुमच्या? त्या तुम्हाला सांगतो लॉकडाऊनमध्ये एवढं आम्ही मजा केली. म्हणजे फुलं त्यावेळेला आता 60-70 रुपयाचा भाव असायचा, त्यावेळेला 150-200 रुपयापर्यंत आम्ही फुलं विकली. कारण फुलं न्यायला घरी लोक यायचे, कारण त्यावेळेला सगळं बंद होतं, नाशिक पुणा सगळं बंद होतं. आणि फुलं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक धर्मियांना पूजेसाठी फुलं लागतात. मग ते आमच्या घरी येऊन घेऊन जायचे. 200 रुपये किलोने 150 रुपये किलोने घेऊन जायचे. आणि त्यावेळेला खरं सांगतो निसर्गाने आम्हाला एवढं दिलं होतं की 50-50, 60-60, 100-100 किलो रोजची फुलं निघायची आणि ती सगळी फुलं विकायची. काय बघा, एकीकडे म्हणजे हो निसर्गाने निसर्गाने माणसाच्या मदतीला निसर्ग धावून आला होता. आणि त्यांनी उत्पन्नाचं हे नवं दालन खुलं केलं. आणि म्हणून इतक्या छान आनंदामध्ये हे गोवारी कुटुंब आज या ठिकाणी बसलेलं आहे. तुमच्याबद्दल ना माऊली, सासूबाई काय म्हणतात ते जरा ऐकूया. सांगा आई, सुनेबद्दल सांगा, कशी आहे सून, काय किती मदत करते तुम्हाला? सूनबाई 3 सून आहेत आमच्या. सबंध सुना चांगल्या मुलीसारखीच आहेत. हो, हा, खूप चांगले आहेत. चांगल्या. आणि मुलं कशी आहेत? मुलं पण चांगली आहेत. मुलं चांगली आहेत की सुना चांगल्या आहेत? सुना चांगल्या आहेत, मुलं पण चांगली आहेत. जास्त कोण चांगलं आहे, मुलं की सुना? सुना. आ! कळलं काय, सुनानी काय जादू केली आहे? हा, काय हो, काय हे असं उत्तर का आलं? खरं सांगू, आम्हाला माझ्या जीवनामध्ये मी सगळ्यात महत्त्व हिला देतो. कारण आमचं कुटुंब एकत्र बांधण्याचा इथं मोलाचा हक्क आहे, हा अधिकार आहे. म्हणजे तिने सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधलेलं आहे. मग तुम्हाला सांगतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे जे सण येतात ते आम्ही एकत्र साजरे करतो. जरी आम्ही मुंबईला जरी राहिला असतो, पण सणाच्या दिवशी आम्ही वसईला असतो, रानगावला, आणि सगळे सण आम्ही एन्जॉय करतो. या गप्पा सुरू असताना आत्ता या प्रवासामध्ये एकीकडे नोकरीबरोबर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, आणि त्याही पलीकडे जाऊन जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये शेती करायची. झेंडू, बेजिली, शेवंती अशी वेगवेगळ्या फुलांची शेती करत शेतीमध्ये रमायचं. आणि जितकं म्हणून देता येईल तितकं करत असताना त्या धरणी मातेसाठी आई म्हणून सेवा करत सेंद्रिय शेतीत एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राधेशजींचा आता झी मराठीकडून आपण सन्मान करणार आहोत. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता या गप्पा अशा सुरू असताना आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.